नमस्ते. व्यास योगामध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप स्वागत. आज आपण कमरेभोवती जी चरबी जमा झाली ती कमी करण्यासाठी म्हणजे साइड फॅट कमी करण्यासाठी आपल्याला रोज कोणती योगासने करता येतील ते पाहूया. आजची योगासने खूप सोपी आहेत, खूप इफेक्टिव्ह आहेत, कोणालाही सहज जमतील अशी ही योगासने आहेत. अगदी 8 दिवसांमध्येच तुम्हाला तुमची कंबर बारीक झालेली दिसणार आहे. ही योगासने अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण करू शकता. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल सकाळी किंवा संध्याकाळी तेव्हा तुम्ही ही सर्व योगासने करू शकता. फक्त तुमचं पोट रिकामं असताना तुम्हाला ही सर्व योगासने करायची आहेत. चला तर मग आता आपण पाहूया ती कोणती योगासने आहेत कमरेवरची चरबी कमी करण्यासाठी. सर्वप्रथम आपल्याला मॅटच्या मध्ये बसायचं आहे. दोन्ही हात आपल्याला गुडघ्यांवरती ठेवायचे. पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे आणि याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपला राईटवाला हँड लेफ्ट नी वरती ठेवायचा आहे. दुसरा हात आपल्याला पाठी घ्यायचा. जितका तुम्हाला घेता येईल पाठी तितका पाठी घ्यायचा आणि बॅक शोल्डर पाहायचा आहे. पूर्ण पोटाला कमरेला जो काय पीळ बसतोय तो पूर्ण आपल्याला फील करायचा आहे. ह्या पद्धतीने एक 5 सेकंद होल्ड करायचं आहे. परत दुसरा डाव्या हाताने उजव्या गुडघ्याला पकडा आणि पाठचा खांदा पाहायचा आहे. पूर्ण पोटाला कमरेला जो काय पीळ बसतोय तो आपल्याला फील करायचा आहे. साइड फॅट कमी करण्यासाठी हे आसन अतिशय महत्त्वाचं आहे. पूर्ण पोटाला कमरेला पीळ बसू द्या. याचे तुम्हाला 10-10चे 2 सेट करायचे आहेत रोज करताना. पूर्ण पोटाला कमरेला जो काय पीळ बसतो तो फील करा. जसं तुम्हाला जमेल. सुरुवातीला तुम्हाला जमत नाहीये, हळू इथपर्यंत होत असेल तरी सुद्धा चालेल. हळूहळू जमायला लागले की जास्तीत जास्त आपल्याला हाताने गुडघ्याला पकडायचं आणि पीळ द्यायचं जास्तीत जास्त आपल्या पोटाला, कमरेला आणि बॅक शोल्डर पाहायचं आहे. जो काही ताण येतो तो पूर्ण फील करायचा आहे. या पद्धतीने कंटिन्यू करा. जसं जमेल तसं हळूहळू करा. करायला सुरुवात करा. नक्की तुम्हाला पण जमेल आणि तुमची लवकर कंबर बारीक होईल. जो काय ताण येतो तो पूर्ण फील करायचं. प्रचंड प्रमाणात आपल्या कमरेवरती ताण येतोय तो फील करायचा आपल्याला. लक्षात घ्यायचं उजव्या हाताने डाव्या गुडघ्याला पकडायचं आणि कंबर आपल्याला फिरवून घ्यायचे. बॅक शोल्डर पाहायचं या पद्धतीने. परत डाव्या हाताने उजव्या गुडघ्याला पकडा, बॅक शोल्डर पहा. पूर्ण पोटावरती कमरेवरती जो काही ताण येतो तो पूर्ण फील करायचं. जसं तुम्हाला जमेल तसं हळूहळू करा. नक्की तुम्हाला फरक जाणवणार आहे. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये परत तुम्हाला कोपरापासून ते हाताची बोटं खाली मॅटला टच करायचे. त्या पद्धतीने एका बाजूला आणि दुसरा हात कानावरून घ्यायचा. जितका तुम्हाला खाली घेता येईल तितका खाली घ्यायचा आणि पूर्ण हाताची बोटं खाली अशी मॅटला टच करायचे. श्वास भरत वरती यायचं. परत दुसरा हात आपल्याला सेम कोपरापासून हाताची बोटं खाली मॅटला टच करा. दुसरा हात कानावरून घ्या. जर तुमचं असं खाली मॅटला हाताची बोटं टच होत नाहीत इथपर्यंत झालं तरी सुद्धा खूप आहे. जसं तुम्हाला जमेल सुरुवातीला तसं हळूहळू करा आणि जो काय ताण येतो पूर्ण एका बाजूला तो फील करायचा. हे करताना तुम्हाला इकडे साईड फॅटवरती जो प्रचंड प्रमाणात ताण येतो तो आपल्याला पूर्ण फील करायचा. त्यामुळे तुमचे साईड फॅट सुद्धा लवकर कमी होत आहेत. हे व्यायाम प्रकाराचे खूप सोपे वाटत आहेत पण खूप इफेक्टिव्ह आहेत. लवकर तुमची कंबर बारीक झालेली तुम्हाला जाणवणार आहे. याचे तुम्हाला 10-10चे रोज 2 सेट करायचे आहेत. लक्षात घ्यायचं. जो काय ताण येतो पूर्ण कमरेवरती तो आपल्याला फील करायचा. इथपर्यंत झालं. तुम्हाला जसं जमेल तसं हळूहळू करा. इथपर्यंत जरी आला हात तरी सुद्धा खूप आहे. जेवढा येईल तुमचं इथपर्यंत येतं तर त्याच्यापेक्षा थोडंसं खाली ताण द्यायचा प्रयत्न करायचा आणि हळूहळू खाली टच होत असेल तर अतिउत्तम. होत नसेल इथपर्यंत जरी झालं तरी सुद्धा खूप आहे. आणि जो काय ताण येतो एका बाजूला साईडला तो पूर्ण फील करा. कंटिन्यू 10-10चे 2 सेट करा. रिलॅक्स. श्वास भरत वरती यायचं. नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं. जास्तीत जास्त जेवढी हाईट जास्त तेवढं अंतर जास्त. प्रॉपर साईजवरती ताण येऊ द्या. पाठीचा कणा सरळ ठेवायचं. याच्यामध्ये आपल्याला एका बाजूला कमरेतून खाली वाकायचं आणि डोक्यावरून हात घ्यायचा आणि हाताची पायाची बोटं टच करायचं. श्वास भरत उठायचं. याचे तुम्हाला 10 काउंट करायचे. पद्धतीने हे करतानाच तुम्हाला कमरेवरती प्रचंड प्रमाणात ताण येणार आहे. त्यामुळे तुमची लवकर कमरेवरची चरबी कमी होणार आहे. या पद्धतीने जर तुमचा हात पूर्ण हाताची पायाची बोटं टच होत नाही इथपर्यंत होत असेल तरी सुद्धा चालेल. सुरुवातीला तुमचं असंच होणार आहे. हळूहळू मग तुमचं पण प्रॅक्टिस वाढलं की मग हाताची पायाची बोटं टच होणार आहेत. या पद्धतीने
10-10चे 2 सेट करा. आपण जेव्हा इकडे खाली येतो तेव्हा इकडे आपल्या लेग साईडला प्रचंड प्रमाणात ताण येतो. तो पूर्ण आपल्याला फील करायचं आणि आपली लवकर कंबर बारीक होणार आहे. आणि 10 काउंट करा. या पायावरती पण आपल्याला 10 काउंट करायचे. कमरेतून खाली वाका, हाताची पायाची बोटं टच करा. पूर्ण एक साईडला जो काय ताण येतो तो पूर्ण फील करायचंय. 3 4 जसं तुम्हाला जमेल तसं हळूहळू करा. 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. डीप इनहेल, डीप एक्सेल. दीर्घ श्वास भरा, दीर्घ श्वास सोडायचा. परत सेम आपल्याला दोन्ही पायामध्ये अंतर जे कमी झाले ते जास्तीत जास्त घ्यायचं आहे. प्रॉपर थाईजवरती ताण होऊ द्या. परत कमरेतून पुढे वाकायचं आहे. हात अपोजिट हँड आणि लेग टच करायचं. हाताची पायाची बोटं टच होऊ द्या. पुढे वाका, पोटाला दाब द्या. कंटिन्यू करा. हे तुम्हाला कंटिन्यू 1 मिनिट करायचं आहे रोज. हाताची पायाची बोटं टच होऊ द्या. हे सुद्धा तुमच्या कमरेला पीळ बसतो, त्यामुळे कमरेची चरबी तुमची लवकर कमी होते. जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा. पाठचा हात पण पाठी घ्यायचे पूर्ण. रिलॅक्स. श्वास भरत वरती यायचं. दीर्घ श्वास भरा, दीर्घ श्वास सोडायचा. आता आपण उभा राहून पाहूया. सर्वप्रथम तुम्हाला दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं. जास्तीत जास्त जेवढी हाईट जास्त तेवढं अंतर जास्त. कमरेतून खाली वाकायचं आहे आणि बरोबर दोन्ही पायाच्या मध्ये आपल्याला उजवा हात ठेवायचा आहे. दुसरा हात वरती एक होल्ड करा 5 सेकंड. 5 4 3 2 1. परत दुसरा हात घ्या. आपण तुम्हाला 5 सेकंड होल्ड करायचं आहे. 5 4 3 2 1. परत कंटिन्यू 10 काउंट करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अजून 10 काउंट करा. 10-10चे तुम्हाला 2 सेट करायचे. त्याच्यामध्ये जो काय ताण येतो तो पूर्ण फील करायचा कमरेवरती. हे आसन सुद्धा खूप सोपं आहे आणि खूप इफेक्टिव्ह आहे. जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा. रिलॅक्स. श्वास परत वरती यायचं. डीप इनहेल, डीप एक्सेल. परत नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही पायामध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचं आणि एक साइड स्ट्रेचिंग करायचं. जास्तीत जास्त खाली वाकायचं. राईट साइड लेफ्ट साइड. जो काय ताण येतो तो पूर्ण फील करायचा. याचे पण तुम्हाला 10-10चे 2 सेट करायचे. गुडघे सरळच ठेवायचे. गुडघे बेंड करू नका. जर इथपर्यंत तुमचा हात येत असेल तरी सुद्धा चालेल, पण गुडघे वाकवू नका. जो काय ताण येतो तो पूर्ण आपल्याला फील करायचं. रिलॅक्स. श्वास भरत वरती यायचं. चलो नेक्स्ट मध्ये आपल्या हातामध्ये बॉल आहे, फील करायचं. दोन्ही पायामध्ये 30 डिस्टन्स घ्यायचं आणि कमरेला पोटाला पीळ द्यायचं आणि तो बॉल पाठी द्यायचा. परत तोच बॉल घ्यायचा आपल्याला उजव्या बाजूला द्यायचं. उजवीकडून घ्यायचं डावीकडे द्यायचं. याच्यामध्ये आपलं एवढंच टार्गेट पाहिजे की राईटकडून टर्न केलं की लेफ्टवाला लेग दिसला पाहिजे आणि लेफ्टकडून टर्न केलं की राईटवाला. पूर्ण पोटाला कमरेला पीळ बसू द्या. जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा. याने सुद्धा तुमच्या कमरेची चरबी लवकर कमी होणार आहे, कारण की तुमच्या पूर्ण पोटाला कमरेला पीळ बसतोय. जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा. हे सुद्धा कंटिन्यू तुम्हाला रोज 1 मिनिट करायचं. जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा. जसं तुम्हाला सुरुवातीला जमेल, हळूहळू जास्त फिरता येत नाही इथपर्यंत होत असेल असं तरी सुद्धा चालेल, पण तुम्ही सुरुवात करा करायला. नक्कीच तुमची कमरेवरची चरबी कमी होणार आहे. माझ्यासारखं नाही जमलं तरी सुद्धा चालेल. हळूहळू इथपर्यंत होत असेल तरी सुद्धा चालेल. हळूहळू तुम्ही एक आठवड्यावर केले की मग तुम्हाला सेम माझ्यासारखं सुद्धा जमणार आहे. रिलॅक्स. डीप इनहेल, डीप एक्झेल. नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही हाताच्या मुठी करायच्या आहेत. पाय वरती घ्यायचा आहे, पाय बाहेरच्या दिशेने आतमध्ये हात. या पद्धतीने पूर्ण इकडे कमरेला जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा. पाय आतमध्ये आला की हात आपले पूर्ण बाहेर जाऊ द्या.
पूर्ण पोटाला कमरेला पीळ बसतो याच्यामध्ये. जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा. कंटिन्यू 1 मिनिट करा. खूप सोपा आहे आणि खूप इफेक्टिव्ह आहे. आजचे सर्वच व्यायाम प्रकार खूप सोपे आहेत, कोणालाही सहज करता येतील असे व्यायाम प्रकार आहेत. अगदी हळूहळू तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करायचं आणि तुमची वाढलेली कंबर लवकर कमी करायची. रिलॅक्स. अपोजिट साईड पण सेम. परत हाताच्या मुठी करायच्या, पाय वरती घ्यायचा, पाय बाहेर, आतमध्ये हात. कंटिन्यू करा. जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा. रिलॅक्स. नेक्स्टमध्ये आपल्याला दोन्ही हात साईडला घ्यायचे, नमस्कार स्तुती. दोन्ही हात एकमेकांमध्ये पकडा, लॉक करा, फिरून घ्या. अप्पर बॉडी पूर्ण वरती खेचायचे, दोन्ही पायामध्ये 30 डिस्टन्स घ्या आणि हळू कमरेतून खाली वाका. जितकं तुम्हाला खाली वाकता येते तितकं खाली वाकायचं आहे. वाकल्यावर आपल्याला इकडे जो काय एक साईड ताण येतो तो पूर्ण आपल्याला फील करायचं आहे. परत श्वास भरत वरती या. अपोजिट साईड कंटिन्यू करा. जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा. जसं तुम्हाला जमेल हळूहळू तसं करायचं. रोज तुम्हाला 1 मिनिट करायचं. जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा. जितकं तुम्हाला खाली वागतं ते इथपर्यंत होत असेल तरी सुद्धा चालेल. जेवढं तुम्हाला हळूहळू जमेल तितकं करा. रिलॅक्स. दीर्घ श्वास भरा, दीर्घ श्वास सोडायचं. नेक्स्टमध्ये परत आपल्याला दोन्ही पायामध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचं. जेवढी हाईट जास्त तेवढं अंतर जास्त आणि कमरेतून खाली वाकायचं. अपोजिट हँड आणि अपोजिट लेग टच करा. हाताची पायाची बोटं टच होऊ द्या. जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा. कंटिन्यू 1 मिनिट करायचं तुम्हाला हे. रिलॅक्स. श्वास भरत वरती यायचं आहे. दोन्ही पायामधलं अंतर कमी करायचं आहे. दीर्घ श्वास भरा, दीर्घ श्वास सोडायचं आहे. नेक्स्टमध्ये आपल्याला दोन्ही हात एकमेकांमध्ये पकडायचे आहेत, लॉक करायचं. पाठीचा कणा सरळ ठेवायचा आणि पायवरती उचलायचं. अपोजिट नी आणि एल्बोज टच कर. कंटिन्यू 1 मिनिट करायचं. जो काही ताण येतो तो पूर्ण फील करायचं. जसं तुम्हाला जमेल हळूहळू तसं करायचं. जास्त पाय तुमचा वरती येत असेल तर जेवढा जमेल तुम्हाला तितका वरती घ्यायचं. जो काही ताण येतो तो पूर्ण फील करा. नी आणि एल्बोज फक्त आपल्याला टच करायचं. रिलॅक्स. दीर्घ श्वास भरा, दीर्घ श्वास सोडायचे. आता आपण पाहिलेले व्यायाम प्रकार खूप सोपे आहेत आणि खूप इफेक्टिव्ह आहेत. तुम्हाला जसे जमतील तसे हळूहळू रोज करायचे आहेत आणि तुमच्या कमरेवरती वाढलेली चरबी लवकर कमी करायचे. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जाता जाता सबस्क्राईब करा. नंतर भेटू नवीन एका व्हिडिओसोबत. धन्यवाद.